आज आपण आखाड स्पेशल बटर चिकन कसं करणार आहे हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। गोडा मसाला, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, हळद, दही घेतलेले आपण 3 चमचे, चवीपुरतं मीठ, आलं लसूणची पेस्ट आणि कसुरी मेथी ही आपण घरी केलेली आहे। हे आपण पाव किलो चिकन घेतलेले आहे, ते व्यवस्थित 4 ते 5 पाण्याने धुवून घेतलेले आहे स्वच्छ। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 टोमॅटो आणि 2 मीडियम साईजचे कांदे असे आपण उभे चिरून घेतलेले आहेत। आणि हे आपण अमूल बटर घेतलेलं आहे एवढं। आता आपण ह्यामध्ये प्रथम हे सगळं दही टाकून घ्यायचे 3 ते 4 चमचे। त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा धनिया पावडर आणि कसुरी मेथी। तुम्हाला यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला ॲड करणार आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही करू शकता, किंवा तुमच्या घरात जो कुठला काळा मसाला तुम्ही रोज रेग्युलर वापरत असाल तो ॲड करा। आता हे आपण सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। आता आपण हे पूर्ण चिकन सगळं मॅरिनेट करून घेतले। आता आपण हे अर्धा तास असं झाकून ठेवायचं आहे। हे पण आपलं आता व्यवस्थित अर्धा तास मॅरिनेट करून झालेलं आहे। आता आपण कांदा टाकून घेऊया कढईमध्ये। कांद्यामध्ये मोठे 2 ते 3 चमचे तेल टाकायचे। आता आपल्याला कांदा एकदम ब्राऊन नाही करायचा आहे, आपल्याला फक्त तो शिजेपर्यंत 2 मिनिटभर फक्त परतून घ्यायचा आहे। आता आपला कांदा व्यवस्थित शिजला आहे, आपल्याला पूर्ण तो ब्राऊन नाही करायचा आहे। त्यामध्येच आपण टोमॅटो ॲड करणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर। काय होतं त्यामुळे हे टोमॅटो ह्याच्यामध्ये शिजले जातात थोडेसे, पूर्ण आपल्याला असं गाळ नाही करायचं आहे त्यांचा। आणि कोथिंबीर जर तुम्ही फोडणीमध्ये अशी टाकली ना तर त्याचा वास पण खूप छान येतो आणि खायला छान लागतो। आता आपण हे सगळे मसाले नाही का चिकनला लावून घेतले होते, तरी पण आपण ह्यामध्ये थोडेसे टाकणार आहे, त्याचा वेगळाच स्वाद येतो। थोडंसं पाऊण चमचा हळद, पाऊण चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, पाऊण चमचा गोडा मसाला आणि आता हे सगळे मिक्स करून घेणार आहे। आपण भाजीमध्ये ऑलरेडी मीठ टाकलं होतं चिकनला लावताना, त्यामुळे आपण आता ह्याच्यामध्ये मीठ नाही ॲड करणार आहे। जर आपण चाकून बघितलं तर आपल्याला कमी जास्त वाटलं तर आपण टाकू। मॅरिनेट केलेलं चिकन आपण ह्यामध्ये टाकून घेऊ। हे व्यवस्थित हलक्या हाताने आता सगळं एकजीव करून घेऊया आणि ह्याला 10 मिनिटं आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। 1 ग्लास पाणी टाकायचं आपण ह्यामध्ये आणि ह्याला 10 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं। आणि दह्यामध्ये हे ऑलरेडी अर्ध शिजून जातो, त्याच्यामुळे ह्याला जास्त वेळ आता शिजायला लागत नाही। आता 10 मिनिटं ह्याला व्यवस्थित आपण शिजवून घेऊया। हे पहा आता आपली भाजी तयार झाली आहे। चिकन पण आपलं एकदम व्यवस्थित शिजलं आहे, तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित त्याला असं कड आलेला आहे। आता आपण ह्यामध्ये बटर टाकून घेऊया। अशा प्रकारे आपलं बटर चिकन खाण्यासाठी तयार आहे।